पुढची बातमी पाहूयात। हिवरे बाजार गावचे सरपंच पोपटराव पवार यांचाही खरात सोबतचा एक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये ते खरातचं कौतुक करताना दिसतायत। कॅप्टन खरात याची ओशनोलॉजीला शास्त्रीय आधार असल्याचं वक्तव्य पोपटराव पवार यांनी केलं होतं। सिंगापूर आणि जपान सारख्या देशांमध्ये चोरांना पकडण्यासाठी पोलिसांकडून ओशनोलॉजीचा वापर केला जात असल्याचं धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलं होतं। एक प्रकारे पोपटराव पवार यांनी आपल्या वक्तव्यातून अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याचं समोर आलंय। दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोपटराव पवार यांनी खुलासा केलाय। 2012 साली हिवरे बाजार येथील मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलं होतं। त्याच कामगारांनी अशोक खरातच्या ईशान्येश्वराच्या मंदिराचं काम केलं होतं। त्यामुळे खरातचा संपर्क आला होता। भोंदूगिरीशी आमचा कुठलाही संबंध नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। मध्ये सुद्धा सरांचं जे ओशनोलॉजी आहे ही पोलीस डिपार्टमेंट वापरतं। अख्ख्या युरोपमध्ये चोर पकडायला ही यंत्रणा वापरली जाते। जगभर हे सगळं वापरलं जातं। दुर्दैवाने आपल्या देशात त्याला अंधश्रद्धा म्हणलं जातं। अध्यात्मात सुद्धा वेगळं काही असतं। शास्त्राच्या आधारे जे मांडणे असे आणि आदरणीय सरांचं निवी मधलं जे जीवन होतं त्यातून ब्रह्मांडशास्त्र आणि समुद्रशास्त्र आणि ग्रह आणि मानवी शरीरामध्ये किती पाणी आहे, पृथ्वीवर किती आहे, शरीरात किती धातू आहेत, भूतलात किती आहे, याचा बॅलन्स बिघडल्यावर काय होतं ते नेमकी मार्गदर्शन इथे मिळालं। आमचा कुठलाही संबंध फक्त मंदिराच्या दृष्टीने आलेला होता आणि या कार्यक्रमामुळेच कुठेतरी राज्यात बाहेर जाताना अनेक राजकीय कार्यक्रम असतात, प्रशासकीय कार्यक्रम असतात, या रूपाने कधीतरी व्यासपीठावर येणं झालं असेल। परंतु यानंतर अशी भोंदूगिरी किंवा या सगळ्या कुठल्याही प्रकरणामध्ये आमचा दुरान्वयी संबंध नाही याची आपण दक्षता घ्यावी। कारण हिवरे बाजारने 35 वर्षाच्या श्रमातून हे काम उभं केलेलं आहे आणि त्या जगाची गरज पर्यावरण पाणी आहे। त्यामुळे विनाकारण हिवरे बाजारला अशा काहीतरी वितंडात ओढणं हे चुकीचं आहे। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या। सुरुवात करूयात। गॅस सिलेंडर नंतर आता कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलसाठी पेट्रोल पंपावर गर्दी उसळली होती। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये अनेक पंपांवर पेट्रोल आणि डिझेल मिळत नव्हतं आणि त्यामुळे पेट्रोल डिझेल संपणार असल्याच्या भीतीनं नागरिकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावल्या होत्या। वणीगडावर सप्तशृंगी देवी चैत्र पौर्णिमा यात्रा येत्या 26 मार्चपासून सुरू होते आणि त्यानिमित्तानं प्रशासन आणि ट्रस्टतर्फे यात्रेनिमित्त गडावर येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सूक्ष्म नियोजन सुरू केले। राज्यातील खासगी शाळांमधील आर्थिक दुर्बल घटकातील आणि आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राखीव असलेल्या 25% जागांवरील प्रवेशासाठी आतापर्यंत 2.5 लाख अर्ज प्राप्त झालेत। अर्ज नोंदणीसाठी शेवटचे 3 दिवस उरले। राज्यात अवकाळी पावसानं हाहाकार माजवलाय। द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय। तोडणीच्या उंबरठ्यावर असलेल्या द्राक्ष बागांना पावसाचा तडाखा बसलाय। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। परिणामी बाजारात द्राक्षाच्या दरात तब्बल 30% घसरण झाली आहे। लोणावळा येथील एकविरा देवीच्या यात्रेनिमित्त मुंबई पुणे महामार्गावर मंगळवारपासून सलग 3 दिवसांसाठी टोल माफी जाहीर करण्यात आलेली आहे। खासदार सुरेश म्हात्रेंनी केलेल्या विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय। केंद्र सरकारनं पॅन कार्ड काढण्याच्या प्रक्रियेत काही बदल केलेले आहेत। 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत। पॅन कार्डसाठी अर्ज करताना केवळ आधार कार्ड पुरेसं राहणार नसून अर्जदारांना ओळख आणि जन्माशी संबंधित अतिरिक्त कागदपत्र सोबत जोडावी लागणार आहेत। प्रभादेवी रोड ओव्हरब्रिजच्या पुनर्बांधणीच्या कामाला वेग आला असून पुलाच्या पश्चिम रेल्वे हद्दीतील पाडकामाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण झालाय। रेल्वेनं शनिवारी मध्यरात्री घेतलेल्या ब्लॉक दरम्यान 27,000 किलो वजनाचे 2 गर्डर सुरक्षितरित्या डिलॉन्च करण्यात आले। या कामानंतर आता पुलाच्या मध्य रेल्वे भागातील पाडकाम हा पुढील टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे। बीडच्या परळीत 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला। 59 वर्षीय नराधमानं तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला पकडून चांगला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिला।
नाशिकच्या निफाडमध्ये अनैतिक संबंधातून एका महिलेची हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर मृतदेहाची अमानुष विल्हेवाट लावल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. हत्येनंतर मृतदेह पोत्यात कोंबून विहिरीत फेकण्यात आलं. पोलिसांनी या कटाचा पर्दाफाश केलाय. मुंबईत वाढत्या उकाड्यामुळे प्रवाशांचा कल आता एसी लोकलकडे वळताना दिसतोय. यामुळे प्रवाशांच्या गर्दीत वाढ होते. पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या दैनंदिन प्रवाशांची संख्या फेब्रुवारीमध्ये सरासरी 1,58,000 होती, तर मार्चमध्ये सुमारे 2,05,000 इतकी झाली. मेपर्यंत सरासरी 30 ते 40% गर्दीमध्ये वाढ होण्याची शक्यता पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. हवामान बदलाचा फटका म्हणून देशाच्या काजू उत्पादनात 60% घट होण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे देशाला कच्च्या काजूचा पुरवठा करणाऱ्या प्रमुख आफ्रिकी देशांनी कच्चा काजू निर्यात न करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे देशातील काजू प्रक्रिया उद्योग आर्थिक अडचणीत आलेला आहे. देशातील एकूण काजू प्रक्रिया उद्योगापैकी 40% उद्योग महाराष्ट्रात असल्यामुळे मोठा फटका राज्यातील काजू प्रक्रिया उद्योगाला बसणार आहे. शरीरातील सी जीवनसत्वाची कमतरता भरून काढणारे लिंबू महाग झाले आहेत. किरकोळ बाजारात आकारमानानुसार लिंबू प्रतिनग 10 रुपये, 12 रुपये आणि 15 रुपये दरानं विकले जात आहेत. सध्या असह्य उकाडा होत असल्यानं अनेक जण लिंबू सरबताला पसंती देतात. मात्र लिंबाचा दर वाढल्यानं सरबत देखील महागण्याची चिन्ह आहे. नैसर्गिक संकटावर मात करून वाचलेला आंबा नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात येतोय. गुढीपाडव्याला अनेक बागायतदारांनी मुहूर्त म्हणून 14,000 आंबा पेटी विक्रीसाठी पाठवण्यात आली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी अवघ्या 5,000 पेटी विक्रीसाठी पाठवण्यात आल्या. आंबा उत्पादनच कमी असल्यामुळे ही आवक कमी झाल्याचं सांगण्यात येतंय. मुंबईत पश्चिम रेल्वेनं तिकीट विक्री व्यतिरिक्त महसूल वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. मुंबई विभागात जाहिरातीसाठी उपलब्ध अतिरिक्त जागांचा शोध घेण्यासाठी लवकरच सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. या अंतर्गत स्थानकं आणि रेल्वे रुळांलगतचा परिसर, इतर रेल्वे मालमत्तांमध्ये नव्या जाहिरातींसाठी उपयुक्त जागांचा शोध घेतला जाणार आहे. मुंबई शहरातील तापमानात घसरण झाली असून उन्हाची काहिली काहीशी कमी झालेली आहे. मात्र प्रचंड आर्द्रतेमुळे घामाच्या धारा वाहत आहेत. अशा स्थितीमध्ये मुंबईतील प्रदूषण देखील कायम असल्याचं चित्र आहे. बांधकामं, वाहतूक समस्या आणि वाहनांची वाढती समस्या प्रदूषण वाढीसाठी कारणीभूत ठरत असल्याचं दिसतंय. ग्लोबल वॉर्मिंग आणि स्थानिक घडामोडींमुळे हवामानात बदल होत असून मुंबईच्या कमाल तापमानात गेल्या 10 वर्षात वाढ झालेली आहे. 10 वर्षांपूर्वी मुंबईचं कमाल तापमान फार तर 35च्या आसपास नोंदवलं जात होतं. मात्र यंदाचा उन्हाळा पाहता यावर्षी तर मार्च महिन्यात 2 उष्णतेच्या लाटा आल्या असून तापमानाचा पारा 40वर पोहोचलाय. ही वाढ सरासरीच्या तुलनेत 5 डिग्रीनं अधिक आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं निधन झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. गुढीपाडव्यानिमित्त हिंदू युवती आणि महिला संमेलन लातूरमध्ये पार पडलं. संमेलनाच्या प्रमुख वक्त्या म्हणून हिंदू मानवाधिकार कार्यकर्त्या काजल हिंदुस्तानी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. हिंदू युवती आणि महिलांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन समाजातील सकारात्मक बदल घडवावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये अजित पवार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन मुळे यांच्यासह 100 कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मुंबईत गॅस सिलेंडरची टंचाई झालेली आहे. ऐन मिरची हंगामात लालबागमधील मसाला भाजणी आणि कुटाण्याच्या व्यवसायाला अक्षरशः चुलीवर आणलंय. या अडचणीतूनच पारंपरिक पद्धतीचा सुगंध पुन्हा दरवळू लागलाय. मच्छीमार, आदिवासी, शेतकरी, बागायतदार आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या अस्तित्वावर गदा आणणाऱ्या वाढवण बंदर प्रकल्पाविरोधात मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती करणार आहे. विविध मच्छीमार संघटना, आदिवासी संघटना आणि जनसंघटना देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. मुंबई महापालिकेकडून 2024-25 या वर्षात मुंबई आणि उपनगरात मिळून झाडांची संख्या 29,75,000 असल्याचं पर्यावरण अहवालात जाहीर करण्यात आलंय. मात्र गेल्या 4 वर्षांपासून प्रत्येक वॉर्डातील आणि एकूण झाडांची संख्या सारखीच असल्याचं अहवालातून समोर आलंय. त्यामुळे वृक्ष लागवड होत असेल तर पालिका वृक्ष लागवड नेमकी कुठे करते आणि करत असेल तर ही वृक्ष लागवड फक्त कागदावरच आहे का असा प्रश्न पर्यावरण प्रेमी उपस्थित करतात. मुंबईत 31,000हून अधिक बेकायदा नळ कनेक्शन असल्याचं समोर आलंय. यावर पालिकेकडून धडक कारवाई करण्यात येते. आतापर्यंत पालिकेच्या जलविभागाकडून 30,302 कनेक्शन कट करण्यात आले.
मुंबईला पुराचा धोका वाढलाय. मुंबईत एकूण 561 फ्लडिंग पॉईंट्स असून त्यात 130 नवीन ठिकाणांची भर आहे. यापूर्वी 431 ठिकाणी पाणी साचत होतं. पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून 547 उच्च क्षमतेचे पंप बसवले जाणार आहेत. अकोल्यातील डाबकी रोड परिसरातील कॅनॉल नाल्यामध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याचं परिसरात खळबळ माजलेली आहे. स्थानिक नागरिकांना कॅनॉल नाल्यामध्ये एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसून आला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. अकोला शहरात रामनवमीचा उत्साह आतापासूनच ओसंडून वाहू लागलेला आहे. रामोत्सव समिती अकोला यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदा देखील खोलेश्वर ते गांधी रोड दरम्यान ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची गांधी रोड इथे विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या आई तुळजाभवानीचा चैत्र पौर्णिमा उत्सव 30 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीमध्ये साजरा होणार आहे. यासाठी देवस्थाननं आवश्यक ती तयारी केलेली आहे. या कालावधीत तुळजाभवानी देवीला दर्शनासाठी भक्तांची वाढणारी गर्दी पाहता पंडित संस्थांनी 31 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत तुळजाभवानीचं मंदिर 22 तास खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभी वाढणाऱ्या तापमानाचा विचार करून श्री तुळजाभवानी मातेला उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी पारंपरिक वारा घालण्याची सेवा दरवर्षीप्रमाणे यंदा देखील सुरू करण्यात आली आहे. ही सेवा प्राचीन परंपरेनुसार धार्मिक विधींसह केली जाते. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात उरळ पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकलेला आहे. या कारवाईमध्ये तब्बल 17 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.